यानंतर पाहूयात पुढची बातमी। महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा मुंबईतच होणार आहे। काल दिल्लीतील भाजप मुख्यालयात काल रात्री 2 तास बैठक झाल्याचं कळतंय। तर शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे। तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, बावनकुळे देखील यावेळेस बैठकीला उपस्थित होते। तर आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भात महायुतीची आता एक मोठी घोषणा होती आणि तीच घोषणा मुंबईत होणार असल्याचं कळतंय। दरम्यान अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा ही मुंबईतच होणार असल्याचं कळतंय, काय माहिती कळतीये? नक्कीच आपण पाहतोय की काल रात्री उशिरानं गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। मात्र ज्या पद्धतीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। ज्या जागांवरती पेच आहे त्या जागांवरती कालपर्यंत आपण पाहिलं होतं की चर्चा सुरू होती, पण मात्र निश्चिती अद्यापपर्यंत झाली नव्हती। कालच्या बैठकीमध्ये आपण पाहतोय की ज्या जागांवरती पेच होता यावरती निर्णय जो आहे तो अंतिम टप्प्यात झालेला आहे, पण मात्र त्याची अधिकृतपणे घोषणा जी आहे ती झालेली नाहीये। कारण कोणाला किती जागा जाणार अद्याप यावरती शिक्कामोर्तब झालेला नाहीये। याआधी आपण पाहतोय की 20 जागांची उमेदवारी जी आहे ती भाजपने जाहीर केलेली आहे आणि राहिलेल्या 28 जागांवरती अद्यापही पेच जो आहे तो कायम होता। मात्र कोणाला किती जागा जाणार यावरती काल निर्णय जो आहे तो अंतिम टप्प्यात झाला असल्याची माहिती मिळते। पण मात्र याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती मुंबईत होणार आहे। आज सकाळी पहाटे आपण पाहतोय की रात्री उशिरानं बैठक जी पार पडली, तब्बल 2 तास ही बैठक चालली आणि त्यानंतर सकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विमानानं मुंबईत परतलेले आहेत। त्यामुळे आज किंवा उद्या याबाबतची निश्चिती किंवा याबाबतचा निर्णय जो आहे तो होणार असल्याची माहिती मिळते आणि ती मुंबईतूनच घोषणा होणार असल्याची माहिती आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडतं याकडे संपूर्ण लक्ष ठेवून तुझ्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।